पुण्यातील कोंबडवाडीत बैलगाडा शर्यतीत धुसफूस झाली आहे, धुडगूस झाल्याचं समोर आलंय। सुसाट बैलगाड्यांमुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं दिसून येतंय। बैलगाडा प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ताळांबळ उडाली आहे। पुण्यातील कोंबडवाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठा धुडगूस निर्माण झालाय। बैलगाड्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याचं दिसून येतंय। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यातील ही संपूर्ण घटना आहे। सुसाट बैलगाड्यांनी प्रेक्षकांना तुडवल्याचं कळतंय। प्रेक्षकांमध्ये ही बैलगाडा घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला, प्रेक्षकांची तारांबळ उडाल्याचं चित्र हे समोर आहे। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, बैलगाडा प्रेक्षकांमध्ये गेल्यामुळे प्रेक्षकांची तारांबळ उडालेली आहे, बऱ्याच प्रमाणात प्रेक्षकांना तुडवल्याचं कळतंय। सध्याची काय स्थिती आहे, कोणाला काही हानी पोहोचली आहे का? नक्कीच गार्गी, आपण जर पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि या बैलगाडा शर्यतीतच अक्षरशः खेड तालुक्यातील पाईट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका बैलाने धुडगूस घातल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। बैलगाडा शौकीनांमध्ये खरं तर ही चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल, कारण जर आपण पाहिलं तर बैलगाडा थेट नागरिकांमध्ये घुसला, जे प्रेक्षक होते त्यांच्यामध्ये घुसलाय आणि त्यामुळे कुठेतरी या बैलगाडा प्रेमींना यातून इजा झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेले कित्येक दिवस बैलगाडे बंद होते आणि त्यानंतर बैलगाडा शर्यती सुरू झाल्या। त्यातून जर आपण पाहिलं तर गावोगावांमध्ये यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती भरवल्या जातात आणि त्याचा असा काहीसा प्रकार घडतानाही पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच या बैलगाडा प्रेमींमध्ये आणि एकंदरीत या संपूर्ण बैलगाडा मालकांमध्ये या अशा बैलगाड्यांच्या घटनेमुळे चिंतेचं वातावरणही पाहायला मिळते। गार्गी जी, तुषार, अधिक अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।